सर्वप्रथम तर मी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं माझ्या वतीने बहुजन कामगार शक्ती महासंघ संघटनेच्या वतीने सर्व शहरवासियांना व आमच्या महानगरपालिकेचे कामगार कर्मचारी यांना मी सर्वप्रथम त्यांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जयंतीनिमित्तानं विविध उपक्रम हाती घेत असतो आणि ह्या वर्षी पण आम्ही लाडू वाटून अण्णाभाऊ साठे जयंतीचा उत्सव आम्ही सर्वांनी साजरा केलेला आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आम्ही नवीन उपक्रम राबवून या शहराला अण्णाभाऊनं काय केलेलं आहे, काय प्रेरित काय केलेलं आहे आणि त्यांच्याकडून त्यांच्या लेखणीतून त्यांच्या पोवाड्यातून आणि सरत्या शेवटी त्यांनी समाज बांधवांना हे सांगून गेलेले अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट विचाराचे होते, परंतु ज्यावेळेस त्यांच्या अण्णाभाऊच्या ज्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला आंबेडकरी चळवळीशिवाय आपल्याला पर्याय नाही, म्हणून त्यांचे मागचे जे 2 वर्ष आहे त्यांनी त्या 2 वर्षामध्ये आपली फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करून त्यांना आपलं गुरु मानलेलं आहे। आणि शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे या देशाला या जगाला की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, अशा त्यांच्या उक्तीप्रमाणे त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व शहरवासियांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे संघटनेतर्फे मोठा प्रत्येक वेळेस वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। त्यानिमित्ताने आज रॅली काढून एक लाडू वाटप आम्ही केलेले आहेत आणि या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेला यांना जे भारताला प्रेरित आहे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मिळालेले आहे आणि त्यांनी फक्त दीड दिवस शाळेत जाऊन या जगावर आपला ठसा उमटलेला आहे असे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो। आणि या भाऊने सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची खरी गरज आहे, अशी ह्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना माझ्यातर्फे माझ्या MIM पार्टीतर्फे आमच्या संघटनेतर्फे अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।